परमात्म्याकडे पोहोचवण्याकरता उभा आहे. निरोप ज्यांचा सांगायचाय, शास्त्र सांगतंय त्याला मर्यादा आहे. ज्यांचा निरोप सांगायचा त्यांचं वर्णन आलं पाहिजे आणि ते वर्णन भगवान परमात्म्यापर्यंत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पोच करण्यासाठी उत्तर दिलेलं आहे. उत्तर आहे का? अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला. हे जीवाचं वर्णन आहे. ते शिवापर्यंत पोच करण्याकरता मी साधू संतांना विनंती केली, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. एवढा माझ्यावरती उपकार करा. माझ्या बापूंचा निरोप भगवान परमात्म्यापर्यंत पोहोच करा. आणि ज्या वेळेला निरोप पोहोच झाला, पाटील महाराज मेसेज आला आणि त्या मेसेज वरती तो प्राप्त समय, ते प्राप्त ठिकाण ज्या वेळेला आपल्याला समजलं अभंगाच्या द्वारा, ते ठिकाण आहे पाया पे विठ्ठला ठेवी माझा. ज्याला मी सुरुवातीला सांगून गेलो, जो भगवान परमात्म्याला अतिप्रिय, जीवा प्रेम भावाची भावा तुझं विन केशवा अनुन निसंदे. भगवान परमात्मा ज्यांची वाट पाहत असतो ना, तो पवित्र जीव असतो. आणि आमच्या बापूंची भगवान परमात्म्याने वाट पाहिली. वाढ वेळ झाला, देवानं बोलवावं आणि आपण इथून निघावं. याच्यापेक्षा मोठा सोहळा नाही का? आज माऊलीचा सोहळा आहे. निरोप आपल्याला द्यायचा आहे. बापूंचा वर्णन सांगितलंय, अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला. खरं सांगा, या अज्ञानी जीवाला कोणीच नाही. आणि ज्याला कोणी नाही ना, त्याला भगवान परमात्मा आपलंसं करून घेत असतो. भगवान परमात्म्याने किती वेळामध्ये बापूंना त्याच्या स्वतःच्या कुशीमध्ये विलीन करून घेतलं, याचा कुणाला तपास नाही. याला पवित्र मरण म्हणतात. विठ्ठल आपली नियोजित वेळ संपलेली आहे. संप्रदायाच्या बाजूला मला जायचं नाही. बरोबर 12 वाजता आपल्याला या ठिकाणी बापूंच्या प्रतिमेवरती, ज्या वेळेला माऊलींच्या समाधी सोहळा पुष्पवृष्टी बरोबर 12ला होत असते, त्याच वेळेला आपल्याला या ठिकाणी बापूंच्या या प्रतिमे पवित्र स्मृतीवरती पुष्पवृष्टी करायची. आणि हा सोहळा एक सांगा, फुलं कुणावरही पडत नाहीत. उदय महाराज, फुलं कुणावरही पडत नाही. ज्यांचं कर्तव्य चांगलं आहे, ज्यांचं कर्म चांगलं आहे, ज्याने तहानल्याची तहान जाणली, ज्याने भुकेल्याची भूक जाणली, ज्याने परस्परामध्ये प्रीती निर्माण केली, अरे तो भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि स्वरूपामध्ये स्वरूप विलीन होणं हे वेगळं नाही. फक्त तुम्हाला आणि मला मायाच्या आधारे दुःख होते. कशामुळे? आपल्याला यातून बाहेर पडायचे. कशातून? मायातून बाहेर पडायचे. निरोप सांगत असताना सांगितलं वर्णन, अनाथ ज्ञानी कोणी नाही त्याला. पाया पे विठ्ठला ठेवी मद तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा पार सांगा देवा विठोबार जाण्याला मरण असं म्हणतात, आणि साधूच्या जाण्याला निर्वाण म्हणतात, आणि ऋषीच्या जाण्याला महानिर्वाण म्हणतात. भगवान परमात्म्याच्या जाण्याला महानिर्वाण म्हणतात. महाराजांनी शेवटचा तुका म्हणे मग तो रक्षा न कर